हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज सकाळी खूपच लवकर शेतात आलो होतो, कारण की आपलं जे शेतातलं बोर आहे त्या बोरची मोटर खराब झाली. मग ती मोटर बदलण्यासाठी खूपच सकाळी लवकर यावं लागलं. आता काढायला चालू आहे. अजून खूप पाईप आहेत, 20 पाईप काढायचे अजून खालून. अजून वेळ लागेल. तोपर्यंत म्हणलं सकाळी तर ब्लॉग काढायला भेटला नव्हता, आताच काढून घ्यावं म्हणलं. काढतोय आता व्लॉग. तर मित्रांनो, आता मोटर काढायला चालू आहे. माहीत नाही अजून किती वेळ लागेल, पण आमच्या शेतातली किंवा आमच्या घरची असा एक पण वर्ष गेला नाही की मोटरीला काय झालं नाही. असं एक पण वर्ष नाही. हर वर्षी ही शेतातली मोटर किंवा घरची मोटर हर वर्षी खराब होणार. काय प्रॉब्लेम आहे ते जी मोटर खाली सोडते त्यालाच माहीत असेल, रिपेअर करणाऱ्याला माहीत असेल. काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही, पण हर वर्षी इथली किंवा घरची मोटर खराब होणार. पाण्याचा प्रॉब्लेम होणारच. आणि तुम्हाला जर माहीतच असेल, शेतीसाठी गहू वगैरे लावलेला आहे, त्यामुळे आणि वरून पेरणी झालेली आहे. आता गव्हांना पाणी वगैरे द्यायचं असतं ज्वारींना, आणि मेन त्याच टायमाला मोटर खराब होणं किती वाईट वाटत असेल. तसंच आता मला पण वाटत आहे. गहू वगैरे उगून आलेले आणि पाणी देण्यासाठी मोटर चालू नाही. आता ती मोटर रिपेअर करायला टाकायची, त्यामुळे ती भेटणार. पुन्हा त्याला खाली अजून सोडायची. अजून खूप म्हणले तर 2-3 दिवस जातात. अगर शेतकऱ्याला कुठली गोष्ट म्हणजे शेतीमध्ये लागणार असेल तर ती मेन आहे पाणी. पाण्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आता इथून हे काम उरकून मग घरी जायचं आहे. आम्ही शेतामध्ये आमच्या आजी आजोबांसोबत राहतो. त्यानंतरून त्यांना थोडासा आजार, तो BP शुगर झालं, तेव्हा माहीत झाल्याच्या नंतरून त्यांना घराकडे नेलं. त्याच्यानंतरून आम्हीच येतो इकडे शेताचं पेरणी वगैरे काय असेल ते आम्हीच बघतो. पण ज्या टायमाला ते इथे शेतात असायचे ना, त्या टायमाला पूर्ण शेताचं काम ते बघायचे. कुठंच हर वर्षी आता आम्ही जेव्हापासून बघायला चालू केलं आहे त्या टायमापासून अशीच काय ना काय कुठं नाही होईल. पण ज्या टायमाला ते आजी आजोबा होते ना, त्या टायमाला काही शेतामध्ये प्रॉब्लेम येत नव्हते. पण आता तर खूपच प्रॉब्लेम येईल. पाईपलाईनच फुटती, हीच होतं, मोटरच खराब होती, वायरच जळते, काही पण व्हायला लागलं आहे आजकाल. म्हणजे तेवढं आम्हाला माहीत नव्हतं ना. वडिलांना पण माहीत होतं, पण वडील जास्त करून शेतात इकडे येत नव्हते. ते घराकडेच राहायचे तिकडे सिटीमध्ये. हे गाव आहे, आम्ही गावामध्ये आमचं शेत आहे. जागीरदारवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये आमचं शेत आहे, म्हणजे गावाच्या बाहेरच्या साईडला आहे. पण त्या टायमाला खूपच मजा होती आजी आजोबांसोबत. असंच तिकडं जंगल आहे, त्या जंगलाकडं असं फिरायचं. संध्याकाळच्या टायमाला 6-5च्या टायमाला मस्तपैकी इकडून सनसेट बघायला भेटायचा. जसं की तुम्हाला काल परवाच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मी. तिकडं सनसेट खूप मस्त सनसेट होतो. संध्याकाळचा टाईम 4-5 वाजताचा टाईम खूपच चांगला असतो. इथं खूप चांगली मजा असते. आणि किती शांत आहे बघा तुम्ही, किती शांतता आहे. 4-5च्या टायमाला तर मस्तपैकी चिमण्यांचा आवाज येतो. खूप इथं शेतामध्ये राहणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. मला खूप आवडते शेतामध्ये राहायला. आता आम्ही पण इथं पुढच्या साईडला आम्ही पण एक घर बांधणार आहोत शेतात राहण्यासाठी, कारण की मला खूप आवडतं शेतामध्ये राहायला. त्यामुळे आम्ही पण इथे एक घर बांधणार आहोत. तर काही आता आमचं शेतातलं काम उरकलं आहे. आता जातो आहे घरी. मोटरला पण रिपेअरला पाठवलं आहे. तर चला घरी जाऊ. हा जो पेरलेला आहे ना, तो हा राजमा आहे. म्हणजे काय मला पण माहीत नाही, पण एवढं आहे, हा राजमा आहे. आमचं शेत तिकडं आहे, ह्याच्या पलीकडं. आणि तिथं आम्ही पूर्ण गहू पेरलेला आहे. या तुम्ही इकडं.
ते घर आहे ना, तिकडे आहे आमचं शेत. आता घरी जातोय, मिळतो मी तुम्हाला घरीच. हे काही आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी तुम्ही मला सांगू शकता की कशावर मी ब्लॉग बनवू. तर अशाच ब्लॉगसाठी लाईक सबस्क्राईब करा. मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.